भिवंडी तालुका के पूर्णा गांव में स्वर्गीय पंडरीनाथ धर्मा भगत का प्रथम पुण्य स्मरण दिन का भव्य आयोजन आज दिनांक 15 अप्रैल 2026 को शिवसेना नेते व भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के नगर सेवक सम्माननीय श्री सुनील जी भगत व समस्त भगत परिवार तथा वजह परिवार वैताड़कर परिवार तथा चौधरी परिवार द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर स्वर्गीय पंडरीनाथ धर्मा भगत का श्रद्धांजलि कार्यक्रम, कीर्तन व स्नेह भोजन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व मित्र मंडली, नातेवाईक तथा पूर्णा गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर स्वर्गीय पंडरीनाथ धर्मा भगत को भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। प्रसाद देवोनी मुक्त केला। किती अधिकार होता माझ्या नाथबाबांचा, ज्यांच्या घरी स्वतः देव कावडीने 36 वर्ष पाणी भरत होता बघा। द्वारकेची मूर्ती एकनाथ हरी, द्वारकेची मूर्ती एकनाथ हरी। असणारे माझे नाथ बाबा आणि तुम्हाला आम्हाला शांती आचरण दाखवली। आता बघा गुरुनिष्ठा, 5वा साधन आहे गुरुनिष्ठा। गुरुनिष्ठा कोणी आचरण दाखवलं बघा, आज ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे असं असणारे श्री जनाबाई महाराज यांनी तुम्हाला आम्हाला गुरुनिष्ठा दाखवली। विठ्ठल खऱ्या अर्थाने बघा त्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे असं असणारे श्री संत जनाबाई महाराज तर तुम्हाला आम्हाला सांगतायत की बाबांनो देहाचे सार्थक तुम्ही करून घ्या। मग ज्या जनाबाई महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत की बाबांनो देहाचे सार्थक तुम्ही करून घ्या, मग त्यांचा अधिकार नेमका किती मोठा होता। खऱ्या अर्थानं बघा देव सतत जनाबाई महाराजांच्या सोबत असायचे। एक दिवस काय झालं महाराज बघा, पूर्वीच्या काळी मोठमोठे दरवाजे होते, त्यांना कमांड म्हटलं जायचं, कमांड। देव घरी आले, जनाबाईच्या घरातून घरी आले, रुक्मिणी आईसाहेबांनी दोन्ही हात त्या कमानीला लावले बघा। त्या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेबांनी देवाला विचारलं, हो तुमचं नक्की तर जनाबाई सोबत नातं तरी काय हो। त्यावेळेस जगातलं सर्वात पवित्र नातं ते म्हणजे बाप लेकीचं सांगितलं। खऱ्या अर्थानं बघा तेव्हापासून सर्वजण म्हणतात बघा, मी बोलेन माझ्या मागे म्हणशाल ना सर्वजण, बोलशाल ना। पहिला मंडळ आपली पार्टी जिंकली पाहिजे बरं का। बघा माझ्या मनात भरली पंढरी, माझ्या मनात भरली पंढरी माहेरी। तुम्हाला बोलायचं नाही का? मागच्या पुरुष मंडळ नाराज आहे का तुम्ही माझ्यावर? माझ्या मनात भरली पंढरी, आज आई म्हणते माहेरी, आई म्हणते माहेरी।
प्रभुचा माया ईश प्रभुचा माया पला नहीं जिंदगानी का पला नहीं जिंदगानी का दीवानी बोल रे मन में मत बोल रे सबको मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे सबको मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं सबको मिला है कभी नहीं कभी नहीं कभी नहीं आपको मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं मनुष्य जन्म मोल रे मिट्टी में मत बोल रे सबको मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे सबको मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं आपको मिला मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं दादा आता जे मिळालंय ना ते पुन्हा पुन्हा नाही म्हणून जनाबाई महाराज काय सांगतात अभंगाचं प्रथम जन्माए मोनिया देखो 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 नामकरण संस्कार दुसरा संस्कार केला जातो तो अग्नीच्या साक्षीने आणि ब्राह्मणाच्या साक्षीने तो म्हणजे विवाह संस्कार तिसरा संस्कार केला जातो तो शेवटचा तो म्हणजे अंतिम संस्कार 16 मधून 3 गेले किती राहिले म्हणून करावा लागतो 13वा विठ्ठल बघा म्हणून करावं लागतं 13वा आता का करावं लागतं वर्षश्राद्ध मनुष्य मेल्यानंतर आता हे 13 दिवस 13 दिवसानंतर तो मनुष्य प्राणी आपली घरं दारं पोरं बाळं सर्वांना मुक्त करून यम दरबाराकडे जाण्यासाठी निघतो कुठे जाण्यासाठी निघतो अहो बोला यम दरबाराकडे जाण्यासाठी निघतो त्या यम दरबाराकडे जाण्यासाठी त्याला एकूण 28 दिवस लागतात किती दिवस 28 13 आणि 28 नाही का अहो श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की जिच्यामध्ये 28 नरकांची घाण होते अशी असणारी ती वैतरणी नदी आता ती वैतरणी नदी या जीवाला पार करायची त्याचं काम करते परंतु ती काय काय सर्वांनाच बसवते का मग कोणाला बसवते की त्याने त्याच्या जीवनामध्ये एकदा तरी गोदान केली असेल बघा तुम्ही ऐकले की नाही मला माहित नाही परंतु बघा 10व्या आणि 13व्या दिवशी ब्राह्मण बोलतात गोदान करा सोन्याची करा चांदीची करा सोना चांदीची करण्यापेक्षा मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये एकदा तरी गोदान करावे बघा तर ती काय काय करते ती काम घेणू नावाची काय त्या मनुष्याला आपल्या पाठीवरती बसवते आणि या पलीकडून त्या पलीकडे ती नेण्याचं काम करते आता बघा आता ती नदी पार करायची त्याला एकूण 59 दिवस लागतात किती दिवस 59 41 आणि 59 इकडच्या माणसांना नाही बघायचं का? किती दिवस 100व्या दिवशी हा जीव हा मनुष्य प्राणी जाऊन यम दरबाराच्या दरवाजामध्ये पोहोचतो कुठे पोहोचतो यम दरबाराच्या दरवाजामध्ये पोहोचतो बघा तिकडे एक वकील असतो तो वकील काय सामान्य आहे का आपल्या वकिलासारखा तो वकील काय करतो आणि किती कुटाने केले किती लोकांना शिव्या दिले कोणाकोणाची बांधा कोरली कोणाचा लग्न मोडला सगळं तो लिहून ठेवत असतो बरं का तिकडे बघा पण आता ती केस सोडवायची त्याला एकूण 265 दिवस लागतात किती दिवस 265 100 आणि 265
365 वर्षात किती दिवस असतात? म्हणून करावा लागतो वर्ष श्राद्ध विठ्ठल. बघा, वर्ष श्राद्धाच्या दिवशी तिकडे आपला निकाल ठरला जातो. आपल्या पाप आणि पुण्याचा त्या ठिकाणी निकाल लागतो. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात की कर्म चांगले करा, देहाचं सार्थक तुम्ही करून घ्या. मग देहाचं सार्थक कशाने होईल? अभंगाचं दुसरं. कशाने देहाचे सार्थक होईल? वाजवायचं असतं तर मनापासून वाजवा. अहो, एवढा लावून घालतात लोक. असंच का? वाजवा ना. देवाने आपल्याला देह कशाकरिता दिलाय? भजनाकरिता. आपण कशासाठी उपयोग करतो? भजनाकरिता. शास्त्रामध्ये असं सांगितलंय, एकदा जेवावा आणि 3 वेळा आंघोळ करावी. आपण काय करतो? एकदा आंघोळ करतो आणि 3 वेळा करून सांगताय देखील. कसं जमेल? देवाने आपल्याला हा देह दिलायच कशाकरिता? बघा, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता.
देहाते तेरे सार्थक देहा. तर आता बघा त्या ठिकाणी बाबांना जाऊन आपल्यातून आता 1 वर्ष पूर्ण होते. बरं काय असतो तो बाप? काय करतो तो बाप आपल्या मुलांसाठी? कसा असतो तो बाप? 33 कोटी देवांची बरोबरी करणारा मानव रूपातील देव माणूस म्हणजे आपला बाप आहे. सामान्य आहे का बाप? कधी कोणी समजून घेतलंय त्याला? कसा आहे आपला बाप? बघा ज्या वेळेस बाप गावातून जात बाजूचे लोक राम राम घालायला घाबरतात का? कारण की यो पैसा मागेल म्हणून. नातेवाईक फोन करायला घाबरतात का? कारण यो पैसा मागेल म्हणून. कडे साधा आहे का बाप? अहो व्याजाने पैसा काढेल पण आपली हाऊस भागवेल असं आहे बाप. बघा आई बद्दल मध्ये विना कधी तुला डोळ्यात नवसाराचा काळा हाकला वटामध्ये असुंदरी कणा वाकला घडीभर तो थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड लई अवघड लई अवघड हाय गड्या उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर स्वाभिमानी स्वाभिमानी बना बाप घर घर गणा त्याच्या काळात सुद्ध राजाने ठेवलं बाप स्वाभिमानी बना ओ बाप स्वाभिमानी बना बाप घर घर गणा त्याच्या काळात सुद्धा राजा तुम्ही ठेवलं याची पहाट हृदय गुलाब त्याच्या कामाचे चमाने हिरव्या मोत्याचा बाप बाप स्वाभिमानी म्हणा बाप तलवार धार बाप पेटती मशाल दादा तो म्हणून घर झोपतो खुशाल बाप घराचा पाया बाप घराचा पाया आई रस्त्यावर देवा बाप स्वाभिमानी बाबा परंतु ऐकत नसताना 2-2 लाख रुपये शाळेमध्ये भरतो तो आपला बाप असतो. अहो साने गुरुजींनी पण श्यामची आई दिली परंतु बापाचं काय? 99% विद्यार्थी माझी आई म्हणून लिहितात. एखादा मुलगा असेल तर तो आपल्या बापाबद्दल लिहितो. बरोबर आहे, लिहिणारच काय. आता तुमचं प्रेम आहे मी असं बोलत नाही परंतु तुमच्या प्रेमामुळे त्याचं प्रेम झुकलं गेलंय. बघा
आज आई तुम्ही प्रेम करताय हो, तुम्ही प्रेम करताय, आम्ही लाथा मारल्या तरी तुम्ही स्तनापान केलं. तुमचं प्रेम लय मोठं आहे, परंतु बापाचं काय, तुमच्या प्रेमापुढे तो झुकला जातो बघा. कसा असतो तो बाप, काय करतो तो बाप आपल्या मुलीसाठी. तर त्याची सर्वात लाडकी जर कोण असेल ना तर ती त्याची मुलगी आहे. मुलगीसाठी बाप काहीही करायला तयार होतो. साधा आहे का गाड्या बाप, साधा आहे का बाप. अहो दरवेळेस बघा त्या ठिकाणी बाप आयुष्यात 4 वेळा रडतो. प्रत्यक्ष बाप रडतो ज्या ठिकाणी मुलीचं सर्वात पहिलं लग्न जमतं. मुलीचं ज्या वेळेस पहिल्यांदा लग्न जमतं त्यावेळेस बाप पहिल्यांदा रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्यावेळेस मुलगी प्रत्यक्ष सासरी जायला निघते. तिसऱ्यांदा बाप रडतो ज्यावेळेस जन्मताच मुलगी विद्वान होते. चौथ्यांदा बाप रडतो ज्यावेळेस घरातली बायकोच त्याला समजून घेत नाही. बघा मुलगा म्हणतो अरे तुम्ही काय केलंय माझ्यासाठी, बाबा तुम्ही काय केलंय माझ्यासाठी. त्यावेळेस बघा बायको भात वाढायला येते. मुलगा म्हणतो याच बापाला काहीच वाटत नाही. बाप म्हणतो अरे लहान आहे, हा अजून गाव सोडून बाहेर गेला नाही, त्याला काय कळणार आहे बापाची माया. परंतु बघा ज्यावेळेस बायको भात वाढायला येते ना, बायको म्हणते अरे मी ज्याच्या खांद्याला लावून 25 वर्ष संसार केला, त्याने माझ्यासाठी काय केलं नाही, हा तुझ्यासाठी काय करणार आहे. त्यावेळेस बाप आयुष्यात संपून जातो. बघा बाबा आयुष्यात अर्धा संपलेला असतो ज्यावेळेस त्याचं मुलीचं लग्न होतं महाराज. त्यावेळेस मुलगी सासरी जात असते ना त्यावेळेस बापाला मागे फिरून फिरून पाहत असते. कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी कन्या सासुरासी जाए, कन्या सासुरासी जाए. नाही बघा प्रत्येक मुलीला बाप असतो, परंतु प्रत्येक बापाला मुलगी नसते. पण बापाच्या सर्वात लाडकी जर कोण असेल तर ती त्याची मुलगी असते. बघा त्यावेळेस मुलगी लग्न करून सासरी जाते ना, बाप काय म्हणतो माहितीये, अरे त्यांच्या गुडघ्यावरती डोकं ठेवलं. बघा जगाचा राजा डसा डसा रडायला लागला. बघा जिजाऊ आईसाहेबांनी विचारलं का रे. ठिकाणी शिवाजी महाराज सांगते आई आम्ही राजे झालो. जिजाऊ आईसाहेब म्हणतात राजे तुम्ही राजे आहात रडता काय. त्या ठिकाणी बघा राजे म्हणतात आई आम्ही राजे झालो, आमच्या डोक्यामध्ये मुकुट आलं, परंतु ते पाहण्यासाठी आज माझे वडील राहिले नाही. त्या ठिकाणी जगाच्या बापाने देखील त्यांच्यासाठी रडावं सामान्य आहे का गड्या बाप, सामान्य आहे का. कसा आहे तो बाप, काय करतो बाप आपल्या लेकींसाठी. बघा मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझा कष्ट करी बाप उन्हातानात राबतो या, तुमच्या पोरांना देऊन स्वतः असाच राहतो या. आधी जतन गावाची बाप गावात जायचा, बापडा पोरांना देऊन स्वतः असाच राहतो या. बापडा पोरांना देऊन स्वतः असाच राहतो या. बघा सर्वांची समजूत काढता त्या बापाची समजूत काढणंच राहून जातं. बाप कधीच कुणाच्या लक्षात नसतो, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी. बापाचा वेदनाचा रणी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी. बाप वेदनाचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी. दुर्लक्षित बापाच्या
मुलीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करतो, सर्वस्व अर्पण करतो. परंतु बघा, कन्यादान कोणालाही नाही. कन्यादान हा असा दान आहे ना, तो कुणालाही नाही. बघा, ज्याच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली ना, घरामध्ये मुलगी जन्माला येण्याकरिता देखील मायबापाचं अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं. तेव्हा जाऊन मायबापांना कन्यादान प्राप्त होतं. खऱ्या अर्थाने बघा, मुलगी ही कोणालाही नाही. प्रत्येक बापाला मुलगी नसते. तसंच बघा, आज या बाबांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होते. बघा, भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना करते की हे देवा, त्या बाबांना शांती देव, तुमच्या पायाची तुम्ही जागा द्या. तर आता बघा, या ठिकाणी माझं कीर्तन ठेवलं, माझ्यासारख्या पामराचं कीर्तन ठेवलं. हे मी माझे परमभाग्य समजते. मला एवढा वेळ झालेला नाही, आज 2.5 वर्ष झाली मी कीर्तन करते. आज जर काही चुकलं असेल तर तुम्ही तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. कारण बघा, खरंच या ठिकाणी मुलगी तुमचीच आहे. जर जे काही चुकलं असेल ते माझं, चांगलं असेल ते माझ्या गुरूंचं. आज बघा, खऱ्या अर्थानं माझ्या गुरूंबद्दल सांगायचं गेलं, त्यांच्या चरणांवरती झुकलो तर आज त्यांना शिखरावरती पोहोचवलं. अजिबात काही न बोलता त्यांना प्रत्येक संकटातून वाचवलं. कोणी देव ईश्वर तर कोणी भगवंत, आणि अशी अनेक नावे पाडली. परंतु बघा, माझ्या प्रत्येक वळणावर त्यांनी पाठीराखेने माझी नजर काढली. असे असणाऱ्या गुरुमाऊली अंजनाताई म्हात्रे यांच्या आशीर्वादाने मी आज इकडे उभे आहे. त्यांचे सुद्धा आभार मानते. तसेच बघा, खऱ्या अर्थानं इकडे तुम्ही सुखाने कीर्तन ऐकताय. मी या ठिकाणी कीर्तन करते कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. महाराज बघा, आज जर राजे नसते ना, तुम्हाला आम्हाला इकडे भीक मागावी लागली असते. हुजूर, हम कीर्तन पेश करना चाहते, क्या कर सकते? तेव्हा त्यांनी परवानगी दिली असती की नाही हे आपल्यालाही माहीत नाही. बघा, एक दिवस कीर्तन झालं, असंच मला एका माणसाने प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे म्हणता ना, कोण होते तुमचे राजे? देव होते का? तर का देव होते की नाही मला माहित नाही, परंतु ज्यांच्यामुळे आज मंदिरातले देव आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. खऱ्या अर्थाने बघा, कोण होते राजे? विजयासारखी तलवार चालून गेला, तिकडे छातीवर हिंदुस्थान हलून गेला, वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा काढून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतान्यांना लढून आला. स्वर्गात गेल्यानंतर त्याला 33 कोटी देवांनी वाकून मुजरा केला ना, आता फक्त एकच माझा मराठी मत शिवा होऊन गेला. माझा शिवा शिवा छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, विवार जय जयकार, विवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, विवार जय जयकार, विवार जय जयकार. नानातून उठले तलवारीची पात, नानातून उठले तलवारीची पात, वेदांत मराठी वेदोर वेदांत, वेदांत मराठी वेदोर वेदांत, वेदांत मराठी वेदोर वेदांत. माँ बहनों की इज्जत करने वाला सबसे बड़ा योद्धा आज तुम्हारे दरबार में आ रहा है. एवढी होती माझ्या राजांची पुण्याई, मरता मरता देखील शत्रूने नाव काढावं. बघा, खऱ्या अर्थानं राजांचा आपल्यावर फार उपकार आहेत. त्या ठिकाणी आपण कीर्तन करत आहोत, त्यांच्यामुळे आज सुखाने. खऱ्या अर्थानं त्यांना देखील नमस्कार करते. तसंच बघा, आज या ठिकाणी मला 2 तास ज्याने मृदुंगाची साथ केली. असं असणारे काय बोलावं त्यांच्याबद्दल. खऱ्या अर्थाने यांच्यासोबत यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, जोरात जोरात. बघा, दादांचे आभार. खऱ्या अर्थानं बघा, मृदुंग साम्राज्याला म्हटलं तरी हरकत नाही. अनेक पोर आपली पापणी मिटेपर्यंत त्यांच्या हातातून निघून जातात. असे असणारे आपले विभीषण महाराज असतील. इथेच नाही तर आज घाटाच्या वरती सुद्धा त्यांनी नाव कमवलेलं आहे. फरक एवढाच आहे, यांचा कॉन्टॅक्ट नंबरच कोणाला भेटत नाही. बघा, त्यांचे सुद्धा आभार मानते. तसेच आपल्या विणेकरी आई असतील, आईंचे सुद्धा आभार मानते. तसेच बाबा असतील, गोड गाड्याचे मालक आपले बाबांचे सुद्धा आभार मानते. तसेच रमेश बाबा असतील, बाबांचे सुद्धा आभार मानते. तसेच आपले बघा, आपल्या भिवंडी परिसराचं भूषण, कुठेही सप्ताह असला की सर्वात पहिलं नाव सुनील बाबांचं असतं. एवढं सुंदर ते गायन करतात. सुनील बाबांचे सुद्धा आभार मानते. तसंच आपले बाबा असतील, विभीषण महाराजांचे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं बाबांचे सुद्धा आभार मानते. तसेच आपले बाबा बलिराम महाराज असतील, तसेच
गुरुनाथ बाबा असतील, आपले अशोक बाबा असतील, सुमनाई असतील, आई असतील, त्या आई असतील, नानी असतील, दादा असतील, सर्वांचे आभार मानते खऱ्या अर्थानं. बघा आज कमलाकर बाबा असतील, कमलाकर बाबांचा सुद्धा आभार मानते. ताई या ठिकाणी उपस्थित ताईंचा सुद्धा आभार मानते. तसेच बघा साऊंड सिस्टीम मध्ये बघा सुंदर साऊंड सिस्टीम दादा तुम्ही दिली. कसा बसला तरी तुम्ही सुंदर सांभाळून घेतलात, तुमचं देखील आभार मानते. तसंच बघा आपल्या शूटिंगमध्ये दादा कोणत्या ठिकाणी त्यांना सन्मान मिळालेला आहे असं असणारे आपले विशाल दादा, दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, दादांचे सुद्धा आभार मानते. तसंच बघा आज त्या ठिकाणी बसलेले तुम्ही सर्वच जण, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, तुम्हा सर्वांचे आभार मानते. कोणी चुकून राहिलं असेल ते मला क्षमा करा. बघा आपले अजय अंकल असतील, कुठे आहेत ते नाही, अनेक जणांना सोबत घेऊन चालावं लागतं खऱ्या अर्थानं. आज आपल्या गावचे नवीन वारकरी माळकरी बघा खऱ्या अर्थानं दादा अंकलचे सुद्धा आभार मानते. तुम्हाला सर्वांचे आभार मानते. बघा काही चुकलं असेल तुम्हाला तुम्ही तुमची मुलगी म्हणून माफ करा, कारण मी नवीनच आहे, मला काही एवढी वर्ष झालेली नाही. बघा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते, माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करते, माझ्या गुरुवारांच्या चरणी अर्पण करते. सेवा पुरावर ज्ञानेश्वर मोठे आमच्या गावदेवीचे भक्त आमचे धर्मकाका त्यांचे ज्येष्ठ पुत्र, तर त्यांच्या हातचं हे प्रथम पुण्य स्मरण आणि त्यानिमित्त आमच्या इतरकरांच्या कुटुंबामध्ये एक लाडकी सून आहे, जी मीनाक्षी आमची लाडकी सून आहे आणि ही कीर्तनकार आमची लाडकी लेक आहे. तरी उत्तम असं तिने कीर्तन केलेलं आहे आजच्या ह्या सेवेमध्ये आणि तिथं ह्या भगत परिवार आम्ही स्वागत करीत आहोत किंवा तिला धन्यवाद देत आहोत आणि उपस्थित सर्व आमच्या माय बहिणी अवघड हरी गड्या त्याच्या काळात सुट राजाने बापण स्वाभिमान बना ओ बापण स्वाभिमान बना बाप कर त्याच्या काळात सुट
कृष्णा याची पहाट हृदय गुलाब याच्या कामाचे चमणे हिरव्या बाप बाप स्वाभिमान बाप तलवार धार बाप एकटी मशाल जातो पडून झोपतो खुशाल बाप घराचा पाया बाप घराचा पाया आई देवा उठ बाप सोड माने बाबा